1970-72 पवना धरणाच्या कामाला प्रारंभ होऊन त्यामधून जे उठलेले गाव आहेत ठाकूरसाई, तेथून औंढे येथे आलेले ठाकर कुटुंब, त्यांच्यासाठी इथे जी ठाकर वस्ती आहे त्या भागामध्ये जायला सध्या रस्त्याची फारच दुरवस्था असून अशा खडकाळ भागातून लोकांना जा-ये करावे लागते. अशी खडी निघालेली आहे, डांबरीकरण नाही, खड्डे पडलेले आहेत. तर यासाठी शासनाने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून तसे आमदारांनीही भरगच्च असा निधी द्यावा. त्या बंगल्याच्या बाजूला 100-200 मीटरपर्यंत फक्त काँक्रीटीकरण झाले असून बाकी रस्ता हा असा खास खळग्याचा, मातीचा, बुरमाचा, खडीचा, दगडाचा. आणि इथून कसं जायचं? कितीक वर्ष हे लोक जा-ये करतात, पण यांची कुणी दखल घेत नाही. तरी ग्रामपंचायतीने याचा प्रस्ताव पाठवावा. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदार निधीतून हा रस्ता साधारणतः 500 ते 600 मीटर रस्ता असून हा तातडीने मंजूर करावा आणि डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप ठाकर, तसे विठ्ठल ठाकर, प्रकाश ठाकर, कैलास ठाकर, तसेच निवृत्ती ठाकर, ज्ञानदेव माऊली ठाकर यांनी केलेले आहे. मच्छिंद्र मांडेकर, मावळ सह्याद्रीसाठी, औंढे खुर्द. बोला, हा रस्ता किती वर्ष असा पडून आहे किंवा याचं? आम्ही 1972 सालापासून इथं राहतोय, पण आमच्याकडं अजून गावचं पाणी नाही का, रस्ता नाही का, काय नाही. अशा दगडातनं आम्हाला जायला लागते. कोणी लक्ष बी देत नाही आमच्याकडं. आम्ही ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करून बी काही त्याचं काम झालं नाही अजून. प्रस्ताव किती वेळा पाठवले? प्रस्ताव 3 वेळा पाठवलं, पण रस्ता काय अजून झाला नाही. ते थोडंसं 5-50 फूट केलं आहे फक्त वरती, बाकी त्याच्यानंतर काहीच नाही. साधारणतः किती मीटर रस्ता लांबीचा आहे साधारणतः? हा काहीतरी 1000 किलोमीटरचा फार अर्धा किलोमीटर होईल का? अर्धा. आणि इथं वस्ती साधारणतः किती? आता इथं वस्ती आहे जवळजवळ 60-70 लोक राहतात आमचे. हो, 60-70 मतदान आपले मतदान 50 लोकांचं मतदान आहे. मतदान आहे. एक लहान मुलं आहेत थोडीफार, शाळेत जाणाऱ्या मुलांना ह्या दगडातनं जावं लागतं. किती त्रास आहे हा. आणि ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांनी लक्ष घालून हे करावं. आमदारांनी लक्ष 60 वर्षात आमच्याकडे 72 सालापासून ग्रामपंचायतीने फक्त आमच्याकडे घरपट्टी वसूल केली, बाकी काही लक्ष दिलं नाही. भाऊसाहेब म्हणले मी पाणी करायला येतो, ते बी